नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला उन्हाळ्यासाठी अतिशय थंडगार, क्रीमी आणि झटपट तयार होणारा मिल्कशेक कसा बनवायचा ते पाहायला मिळणार आहे. चिक्कू हा आरोग्यासाठी फायदेशीर असतो आणि त्याचा मिल्कशेक तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. चला तर मग फार वेळ न घालवता आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 5 मध्यम आकाराचे चिक्कू घेतलेले आहेत. चिक्कू धुवून स्वच्छ कपड्याने कोरडे करून घ्यायचेत. नंतर त्याची साल आणि बिया काढून अशा बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत. चिक्कूमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स आणि फायबर आहे, त्यामुळे हा मिल्कशेक केवळ चविष्ट नाही तर पौष्टिकही होईल. मिक्सरच्या भांड्यामध्ये चिक्कूच्या फोडी घालूया. 2 चमचे साखर घालूया. चिक्कूच्या गोडीप्रमाणे साखर घालायची आहे. 200 ml दूध उकळून थंड केलेलं आहे. थोडं दूध घालूया. भांड्याला झाकण लावून 3 ते 4 मिनिटे छान एकजीव होईपर्यंत फिरवून घेऊयात. 3 ते 4 मिनिटे फिरवून झाल्यावर झाकण काढूयात. मिल्कशेक आपला छान एकजीव झालेला आहे. हे बघा, थोडा दाट वाटत आहे म्हणून आणखीन थोडं याच्यामध्ये दूध घालून 1 ते 2 मिनिटे फिरवून घेऊयात. जर तुमच्या मुलांना चिक्कू आणि दूध दोन्ही आवडत नसेल तर असा मिल्कशेक तुम्ही नक्की करून द्या, ते आवडीने पितील. मिल्कशेक आपला फिरवून झालेला आहे. मिल्कशेक छान दाटसर क्रीमी झालेला आहे. आता आपण हा ग्लासमध्ये ओतूया. आवडत असल्यास याच्यामध्ये तुम्ही थोडे फ्रेश क्रीम आणि व्हॅनिला आईस्क्रीम घालू शकता. मी चिक्कूच्याच बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत त्या घालत आहे. चिक्कूच्या फोडी मिल्कशेक पिताना छान लागतात. अगदी बाहेर गाड्यावर मिळतो तसाच मिल्कशेक छान दाटसर झालेला आहे. भर उन्हातून आल्यावर शरीराला थंडावा आणि ऊर्जा देण्यासाठी हा मिल्कशेक तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.